प्रतीक्षा करतायत तर त्यांना भेटले. हो, हा येत आहेत. तर एक चांगलं आयोजन मी या छत्रपती कला क्रीडा मंडळा शुभेच्छा देतो. या स्पर्धेदरम्यान त्यांनी आम्हाला दोन शब्द बोलण्याची संधी दिली. मी असणार आहे संध्याकाळपर्यंत. कॉमेंट्री पण मध्ये मध्ये अशोक नाईकांकडे, पण तो पण थोडासा आनंद आम्हाला लुटायचा या ठिकाणी आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत आम्ही असणार. जय भोसले थोडेसे चिंतेत दिसत आहेत तुमचं. थोडासा वेळ मी घेणार आहे तेव्हा मग तुम्हाला पण आराम मिळणार. धन्यवाद हुसेन भाई, खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेला तुम्ही उपस्थित राहिलात, त्याचबरोबर शुभेच्छा दिल्यात. मान्यवर कक्षात या ठिकाणी होडावडा गावचे सरपंच आदरणीय अरविंद नाईक साहेब यांचा या ठिकाणी आगमन झालंय. नाईक साहेब तुमचं, त्याचबरोबर सन्माननीय समीर आगा बऱ्याच वेळा यूट्यूबला हे मॅच बघत असतात आणि सिंधुदुर्गातील मॅच म्हणा किंवा गोव्यातील ज्यावेळी ज्या मॅच असतात त्या बघतात आणि त्यांनी प्रत्येक वेळी शुभेच्छा आणि कौतुक खेळाडूंचं करतात. समीर सर तुमचं पण मनपूर्वक स्वागत. सामना सुरू होतोय, थोडीशी बातचीत मधल्या ब्रेकमध्ये तुमच्याशी पण करूया. बाहेर ज्यावेळी तुम्ही बाहेर असता भारताबाहेर आणि सामने बघताना कसं वाटतं, आपल्या या गावाबद्दल ओढ, गावाबद्दलचं प्रेम याविषयी नक्कीच जाणून घेऊया. परंतु ज्यावेळी मध्ये आम्हाला वेळ मिळेल मध्ये त्यावेळी नक्कीच हुसेन समीर भाई बरोबर थोडीशी बातचीत करूया. बोलूया पहिल्या 3 ओव्हरसाठी. आणि फक्त या ठिकाणी विनंती असेल, जे 15 खेळाडू आहेत त्यांनीच डगआउटमध्ये थांबा. सपोर्टर जे असतील दोन्ही संघांचे थोडंसं आजूबाजूला थांबा. फक्त 15 खेळाडू डगआउटमध्ये थांबा. बाकीचे जे तुमचे सपोर्टर आले तुमचं मनपूर्वक स्वागत, परंतु एक नम्र विनंती की थोडा आजूबाजूला थांबा. वळूया मॅचकडे. पंचांचा इशारा आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन्ही संघ. TTMM कुडाळ 12वा खेळाडू लवकर पाठवा, सामना सुरू होण्यापूर्वी. TTMM कुडाळ लवकर पाठवा 12वा खेळाडू. वळूया एक युवा समालोचक सावंतवाडी कारवडे गावचा सुपुत्र सचिन सावंत. धन्यवाद नाईक सर. एक सुंदर रोमहर्षक स्पर्धा छत्रपती चषक 2021 ही स्पर्धा या मैदानावरती रंग घेते. दरम्यान आजच्या दिवसातील तिसरा सामना मैदानावरती सुरू पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा खेळून करतोय फलंदाज. चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड विकेट क्षेत्रात, ज्या ठिकाणी कुठचाही क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता त्या ठिकाणी चेंडू जातोय. पहिली धाव सहजरित्या पूर्ण आणि त्यानंतर पहिल्या धावीची पावलं ही सहजरित्या दुहेरी धावेकडे वळतायत. म्हणजेच 2 धावा पहिल्या चेंडूवरती आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावांनी सहजरित्या धावसंख्येचं खात्याला सुरुवात करतोय फलंदाज साई नाईक. साई नाईक सोबत भूषण गडेकर ही सलामीची जोडी मैदानात नाणेफेक हरल्यानंतर बांदेश्वर बांधा संघाच्या वतीनं. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोहेल सज्ज होतोय TTMM कुडाळ या संघाच्या वतीनं. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस व्यवस्थित फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडू बहुधा फायनल क्षेत्रात ट्रॅव्हल करतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध, हलकेच मात्र एक धाव निर्माण आणि या एकेरी धावेनिशी धावसंख्येचं खातं पुढे सरसावतंय. बांदेश्वर बांधा संघ यापूर्वीचा सामना जिंकतोय आणि त्यानंतर काहीसा दुणावलेला आत्मविश्वास वाढतोय आणि तोच आत्मविश्वास पुन्हा एकदा आपल्या साथीला घ्यावा आणि त्यानंतर एक सुंदर सामना या मैदानावरती खेळून आणा या प्रतीक्षेत बहुधा या प्रयत्नात पाहायला मिळतोय बांदेश्वर बांधा संघ. भूषण गडेकर पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवरती. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा हलकेच सन्मानपूर्वक फटका खेळला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुंदर पद्धतीचं, परंतु खराब फेक आणि ही खराब फेक मात्र काहीशी कारणीभूत ठरते. ज्या ठिकाणी फलंदाजांनी केवळ 1 धाव पूर्ण केली होती त्या ठिकाणी सहजरित्या दुहेरी धाव घेण्यास फलंदाज सक्षम ठरतायत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावफलक तब्बल पोहोचतोय 5 धावांवरती. नाणेफेक जिंकली जाते ती TTM कुडाळ संघाच्या कर्णधाराकडून. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करावं, प्रतिस्पर्धी संघाला एका कमी धावसंख्येवरती रोखावं या हेतून गोलंदाजी मार्कवरती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत सलामीच्या षटकात गोलंदाज सोहेल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील कड, चेंडू घेतोय, चेंडू ट्रॅव्हल करतोय थर्डमॅन क्षेत्रात, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध. पहिली धावी सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज काहीसं अडचणीत होता, परंतु मात्र सरते शेवटी दोनही फलंदाज हे सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचतायत. सहजरित्या 2 धावा पूर्ण या षटकात आणि या 2 धावांनी धावसंख्येचं खातं वाढलं जातंय. या चेंडूवरती थर्मॅनच्या दिशेने गेलेल्या चेंडूवरती निश्चितच 2 धावांनी धावसंख्येचं खातं हे 7 धावांवरती.
पहिल्या षटकात नाणेफेक हरल्यानंतर संत आणि सावध सुरुवात ही पाहायला मिळते बांदेश्वर बांदा संघाच्या वतीनं. मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत, परंतु एकेरी धावेचं रूपांतर हे वारंवार दुहेरी धावेत करता येते. साई नाईक आणि त्यांचा साथीचा फलंदाज भूषण गडेकर ही जोडी मैदानात. एकूण धावसंख्या तब्बल 7 धावांवरती. हे वेळेस सुंदर फटका विदुलंद कार्पेट पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू यावेळेस काऊ कॉर्नर क्षेत्रात. पहिली धावी सहजरित्या पूर्ण, दुसरी धाव काहीशी जोखमीची ठरू शकते, परंतु एका धावेवरती मात्र हे समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. साई नाईक काहीसा उत्साह पाहायला मिळाला होता दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात, परंतु साथीचा फलंदाज भूषण गडेकर हा दुसरी धाव नाकारतोय. केवळ एका धावेवरती हे समाधान आणि त्यानंतर 8 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकातील उर्वरित चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा. आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. चेंडू मात्र हवेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, परंतु ऐन मोकेच्या क्षणी मात्र झेल सुटतोय. झेलाचं रूपांतर तब्बल एका धावेत पाहायला मिळतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बांदेश्वर बांधा हा संघ प्रथम फलंदाजी करताना बिना गड्याच्या मोबदल्यात 9 धावा अशी संत सावध सुरेख सुरुवात मात्र या मैदानावरती पाहायला मिळते. ते एका महत्त्वपूर्ण सामन्यात बांदेश्वर बांधा संघाच्या फलंदाजांकडून. छत्रपती चषक 2021 रोमहर्षक नेत्रदीपक स्पर्धा. कोणीही चुकवू नये असा क्षण आणि कोणीही चुकवू नये असा सोहळा मात्र या मैदानावरती रंग घेतोय. या स्पर्धेविषयी निश्चितच म्हणेन रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अभेद्य फळी भेदणारी विरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा. छत्रपती चषक वेंगुर्ला 2021 रोमहर्षक स्पर्धा. आजच्या दिवसात 2 सामने पाहायला मिळतात. त्यानंतर हा तिसरा सामना या मैदानावरती रंग घेतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिलं षटक सुंदर पद्धतीचं गडी मात्र बाद करण्यात अपयश, परंतु केवळ 9 धावा आणि त्यानंतर नवीन गोलंदाज समीर वेंगुर्लेकर. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती लो फुल टॉस पद्धतीचा पाहायला मिळतो. यावेळेस मात्र फटका फसतो. निश्चितच सुरेख क्षेत्ररक्षण बहुधा पाहायला मिळते. उलट्या पायाने धावा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जातोय. प्रकाश ठाकूर याचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आपल्या विरुद्ध दिशेने चेंडू जात होता. निश्चितच पाठीमागे पावलं टाकताना काहीसं एक कठीण झेलाचं रूपांतर मात्र सोप्या पद्धतीने करतो आणि साई नाईक जो फलंदाज येणाऱ्या काळात काहीसा अडचणीचा वाटा ठरू शकला असता, या मैदानात अडचणीचा काटा ठरू शकला असता, त्याला मात्र बाद करण्यात दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त होते. ते गोलंदाज समीर वेंगुर्लेकर याला. साई नाईक हा फलंदाज काहीशी हाराकिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या षटकाचा रिव्हर्स स्वीपचा फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आत्मघाती ठरतोय आणि त्यानंतर मात्र ज्या साईकडून एक मोठी अशा अपेक्षा होती, एक मोठी खेळी करण्याची, तो साई नाईक काहीसा हताश व निराश होऊन तंबूत परततोय आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय. तो प्रसाद राणे हा फलंदाज. बांदेश्वर बांधा संघाच्या या स्पर्धेतील आजच्या पहिल्या सामन्यात ज्या प्रसादने एक सुंदर सुरुवात केली होती, परंतु प्रसादला अपयश निर्माण आलं होतं. त्या खेळीला एका मोठ्या खेळीत रूपांतरित करण्यात तोच प्रसाद यावेळेस मात्र नॉन स्ट्राईक एनवरती सज्ज पाहायला मिळतोय. मागच्या खेळीतील अपयश धुडकावून लावावं आणि यावेळेस मात्र या सामन्यात मोठी खेळी करावी या हेतून पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका ठोकण्याचा प्रयत्न. चेंडू ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा तेच चित्रीकरण पाहायला मिळतं. यापूर्वीच्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपच्या फटक्याच्या रूपात फलंदाज झेलबाजच्या रूपात, परंतु यावेळेस मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण हे घडलं जातंय आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती फलंदाज भूषण गडेकर हा फलंदाज पुन्हा एकदा रनआउट. भूषण गडेकर हा फलंदाज बाद होतोय, तंबूत परततोय आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात युवराज कदम हा पाहायला मिळतोय. युवराज कदम नवोदित फलंदाजाच्या रूपात मैदानात आणि त्यानंतर मात्र एक नवं चैतन्य निश्चितच पाहायला मिळतंय. सलग 2 चेंडूंवरती 2 मोहरे हे तंबूत धरण्यात एक यश प्राप्त होतंय ते गोलंदाजी करणाऱ्या संघाला आणि त्यानंतर समीर वेंगुर्लेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. सुरेख गोलंदाजी समीर वेंगुर्लेकरांची पाहायला मिळते आणि तीच किमया पुन्हा एकदा साध्य करण्यासाठी समीर
यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडू बराच वेळ हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, केपी येतोय, झेल घेण्याची संधी आणि मिडविकेट क्षेत्रात ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध होतात त्या ठिकाणी चेंडू जातोय. निश्चितच प्रसाद राणे हा फलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद ठरतोय. फलंदाजाचा म्हणजेच 3 चेंडूंवरती 3 गडी बाद आणि त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र सन्मानपूर्वक फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बहुधा शरीराचा वेध घेणारा ठरतोय. पंचांकडे एक जोरदार अपील हे पायचीतसाठी पाहायला मिळतंय. पंच अपील फेटाळतायत. अखेरकार 3 चेंडू हे निर्धाव गेल्यानंतर 4थ्या चेंडूवरती 1 धाव ही पाहायला मिळते. धाव ही निश्चितच फलंदाजाच्या खात्यात जमा केली नसेल, परंतु ही धाव लाख मोलाची ठरते. ते बांदेश्वर बांधा संघासाठी ही 1 धाव बांदेश्वर बांधा संघाचं धावफलक हा तब्बल दुहेरी आकड्यात परावर्तित करण्यास कारणीभूत ठरते. धावफलक तब्बल पोहोचतोय. तो दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर तब्बल 10 धावा धावफलकावरती. 3 मोहरे हे बाद पाहायला मिळत आहेत. 2 मोहरे हे झेलबादच्या रूपात, तर 1 फलंदाज भूषण गडेकर हा धावचीतच्या स्वरूपात आणि त्यानंतर गोलंदाज पुन्हा. यावेळेस ऑफस्टिकच्या खूपच बाहेरील चेंडू, निश्चितच पंचांचा इशारा काय असेल हे पाहणे गरजेचं. यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेरील चेंडू खेळण्याचा प्रयत्न हा फलंदाजाने केला होता, परंतु बहुधा पंच चेंडूला निर्धाव असल्याची घोषणा, म्हणजेच निर्धाव चेंडू एक सुरेख अप्रतिम षटक, दर्जेदार षटक पाहायला मिळते. ते गोलंदाज समीर वेंगुर्लेकर याचं. केवळ या षटकात 1 धाव आणि त्यानंतर गोलंदाज. यावेळेस फलंदाज बॅकफुटवर जातोय, चेंडूला खेळतोय लॉंग ऑफ क्षेत्रात. केपी चेंडूच्या पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करतोय जरूर. चेंडू हा ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफ क्षेत्रात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत तब्बल 2 धावा चेंडूवरती पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एक सुंदर आणि दर्जेदार षटक या मैदानावरती पाहायला मिळतंय. तब्बल या षटकाचा विचार करायचा गेला तर 3 गडी हे बाद पाहायला मिळत आहेत. त्यातील 2 गडी हे गोलंदाज समीर वेंगुर्लेकरच्या नावावरती आणि केवळ 2 धावा खर्ची घालणारं एक नफतुलो षटक पाहायला मिळतं या मैदानावरती बांदेश्वर बांधा संघाच्या विरुद्ध. सिंधुदुर्ग जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने सुप्रिया कंस्ट्रक्शन यांच्या सौजन्याने जय मानशेश्वर संघ वेंगुर्ला आयोजित वेंगुर्ला व्हॉलीबॉल प्रीमियर लीग 2021 प्रथम पारितोषिक रोख रक्कम 7,000 व चषक, द्वितीय पारितोषिक 4,000 व चषक, तृतीय पारितोषिक 2,001 व चषक, चतुर्थ पारितोषिक 2,001 व चषक. 27 व 28 नोव्हेंबर आजच्या दिवशी सायंकाळी ठिकाण वेंगुर्ला कॅम्प मैदान, वेंगुर्ला स्कूलच्या दत्तक ठीक सायंकाळी 5 वाजता आणि लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाईल. SN स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाईल. धन्यवाद. दोन्ही षटकांचा खेळ जवळपास 12 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलक 12 धावांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. काहीशी पडझड ही होते, परंतु या पडझडीतून सावरण्यासाठी युवराज कदम हा स्ट्राईक एंडवरती, तर सुहास ही जोडी मैदानात पाहायला मिळते. या 2 फलंदाजांवरती एक जबाबदारी असेल संघाचा डाव सावरण्याची आणि त्यानंतर येणारे जे फलंदाज दाजी नाईक आणि राजा नाटेकर यांच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी, ती म्हणजे आपल्या संघाचा आकडा हा एका मोठ्या धावसंख्येवर पर्यंत परावर्तित करण्याची. दरम्यान गोलंदाज शेखर यावेळेस सुरेख चेंडू काहीसा ब्लॉकमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल करतो, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. केपी हा चेंडूवरती येतोय, झपकन चेंडू अडवतोय. परतीची फेड जोपर्यंत केली जाते तोपर्यंत नाममात्र ही 1 धाव धावफलकात गणली जाते. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय, परंतु गोलंदाज मात्र हेरतोय. ज्या प्रकारची फलंदाजी व्हायला पाहिजे होती ती फलंदाजीवरती मात्र काहीसा आळा बसवण्याचं काम हे सुरेखरित्या गोलंदाज आतापर्यंत करतायत. पहिलं षटक काहीसं महागडं ठरलं जरूर, परंतु त्यानंतर मात्र समीर वेंगुर्लेकर एका युवा गोलंदाजाकडून सुरेख कमबॅक आणि त्यानंतर पुन्हा एकदा शेखर गोलंदाजी मार्कवरती.
यावेळेस मोठा फटका ठोकण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑन क्षेत्रात. केपी बहुधा चेंडूवरती तोपर्यंत केवळ एक धाव मात्र पाहायला मिळते. डाव्या हाताचा फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. काहीसा आखूट टप्प्याचा चेंडूही होता, परंतु बॅट आणि बॉलचा ज्या प्रकारचा संपर्क व्हायला हवा होता तो संपर्क काहीसा चुकतोय. केवळ एकेरी धाव आणि या एकेरी धावेनिशी धावफलक 14 धावांवरती. एकेरी धावसंख्येवरती भर द्यावा लागेल फलंदाजांना. त्यानंतर मात्र मोठे फटके खेळावे लागतील या मैदानावरती. काही वेळेस आखूट टप्प्याचा चेंडू काहीसा ऑफस्टिकच्या बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काहीसा फंबल पाहायला मिळतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकापासून दूर पळतोय आणि निश्चितच पहिला चौकार बहुधा पाहायला मिळतोय. तर या डावाचा पहिला चौकार धावांचं खातं नेऊन ठेवतोय. काहीसा दिलासा देतोय बांदेश्वर बांदा संघाच्या खेम्यात. धावसंख्येचं खातं तब्बल 18 धावांपर्यंत पोहोचतोय. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त पाहायला मिळतोय. गोलंदाज शेखर निश्चितच सुरेख गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, आवश्यकता आहे ती क्षेत्ररक्षकांना साथ देण्याची. गोलंदाज शेखर पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूनं. आखूट टप्प्याचा चेंडू निश्चितच रिव्हर्सिव्ह फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारचं चित्रीकरण यापूर्वीच्या चेंडूवरती दिसलं, तेच चित्रीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक बीट पाहायला मिळतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. फटके निश्चितच तेवढे सुरेख नव्हते, परंतु फलंदाजाचं नशीब मात्र काहीसं बलवत्तर पाहायला मिळतंय. ज्या चेंडूवरती 1-2 धावा ठरू शकल्या असतात त्या चेंडूवरती मात्र तब्बल चौकार प्राप्त होत आहेत. म्हणजेच सलग 2 चेंडूंवरती 4 चौकार आणि हे 8 धावा तब्बल धावसंख्येचं खातं 22 धावांपर्यंत नेऊन ठेवण्यास मदत पाहायला मिळते. तिसरं षटक हे प्रगती पथावर एका सन्मानजनक धावसंख्येकडे आगेकूच करताना यावेळेस मात्र बांदेश्वर बांदा संघ काहीसा दिलासा देत आहेत. हे 2 फटके युवराज कदम याचे. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्सिव्हचा फटका ठोकण्याचा प्रयत्न निश्चितच पाहायला मिळतोय आणि या प्रयत्नात यश प्राप्त होतोय, परंतु फटका केवळ एकेरी धावेसाठी पाहायला मिळतो. ही 1 धाव संघाची धावसंख्या तब्बल नेऊन ठेवते 23 धावांवरती. तिसऱ्या षटकाची सांगता करणारा अंतिम चेंडू, एक शेवटचा चेंडू या षटकाचा पाहायला मिळतोय. आतापर्यंत तब्बल 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 मोठे फटके चौकार प्राप्त होत आहेत, परंतु सुरेखरित्या गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज शेखर याची. यावेळेस फटका पुन्हा एकदा हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. एका हातात झेल घेण्याचा प्रयत्न, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण हे पाहायला मिळतंय. पाठच्या पावली निश्चित क्षेत्ररक्षक पाठीमागे येत होता. झेल घेण्याची संधी उपलब्ध झाली होती, ती संधी दौडत नाहीये. चेंडूवरती सुरेख झेल हा पाहायला मिळतो आणि फलंदाज सुहासची खेळी संपुष्टात. 4 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. छत्रपती चषक वेंगुर्ला 2021 या स्पर्धेदरम्यान समर्थन करण्याची एक सुवर्ण संधी दिली, त्याबद्दल तमाम आयोजकांचं मनपूर्वक हार्दिक आभार. यानंतर या स्पर्धेत काय होतंय, बांदेश्वर बांदा किती धावांपर्यंत मजल मारतो, हे संक्षिप्त विवरण तुमच्या समोर सादरीकरण करण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो माझा साथी समालोचक योगेश परब याला आणि मी सचिन सावंत. काही काळ तुमची रजा घेतोय. धन्यवाद. होडावडा गावचे सरपंच आदरणीय नाईक साहेब बसलेत आणि दाजी नाईक याच्यासाठी त्यांनी बक्षीस पुरस्कृत केलंय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये पारितोषिक या ठिकाणी घोषित केलंय. नाईक साहेब धन्यवाद. दाजी नाईक आपल्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित होतंय. योगेश परब. नाईक सर रंग देते सामन्याला. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धन्यवाद सचिन. 23 धावफलकावर 18 चेंडूंचा खेळ झाला समाप्त आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली मैदानामध्ये पावलं टाकतोय. थोडीशी केविलवाणी परिस्थिती असताना भूषण गडेकर थोडासा स्वस्तात भेटला. साई नाईक माघारी परतला आणि एका बाजूनं मात्र प्रसाद राणे, सुहास सावंत माघारी परतल्यानंतर दाजी नाईक आणि त्याच्यासाठीला युवराज कदम ही जोडी मैदानामध्ये. छत्रपती एनकंड गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. तो मात्र सोहेल शेख आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू थोडासा आखूट चेंडू, औष्टिकच्या बराच बाहेरचा चेंडू, सांकेतिक भाषेचा पंजाब टू हरियाणा या नावानं संबोधला चेंडू. पंच 2 हात समांतर करतायत. स्वेर चेंडूचा इशारा देत आहेत. अवंतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर मजल मारतोय. 24 धावा या धावफलकावर.
मोठा फटका पाहिला मिळतोय या ठिकाणी फटका फसला जातोय सेबॅड आमच्या स्क्रीनवर येतोय झेल टिपण्याचा इरादा होता एका तगड्या फलंदाजाचं बाहुबलीचं म्हणजे दाजी नाईकचं झेल सुटलं जात आहे आणि सुटलेलं झेल तब्बल मात्र चौकारासाठी रूपांतर होत या प्रयत्न सुंदर होता युवा उडलं गेलं गौरव त्यावेळी तब्बल या मैदानावर थोडीशी शांतता झाली आणि झेल सुटल्यानंतर टाळ्यांचा आवाज या 2 धावेनं सांघिक धावफलक 28 धावा या धावफलकावर सुरेख पद्धतीचा चेंडू चमलेला का चाबीदोलंत कार्पेट पद्धतीचा फटका स्क्रीनवर येतो क्षेत्ररक्षक पहिला प्रयत्न दुसरी धावेची जोखमीच्या धावसंख्येकडे ही पावलं आणि जोखमीची धावी मात्र सुरक्षितरित्या 2चा खेळाडू करतायत एकूण या 2 धावेनं सांघिक धावफलकावर मसल मारतोय 30 धावा या धावफलकावर 30 धावा धावफलकावर एक 1 शॉट म्हणजे एकच धाव पहिल्या चेंडूवर 4 धावा आणि त्यानंतर एक 1 शॉट सांघिक धावफलक हा धावफलकावर एकूण तीस धावा या धावफलकावर चौकाराबरोबर सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र पुढे सरकला गेला एका चौकार एक अतिरिक्त स्वरूपात सांघिक धावफलक 30 धावा या धावफलकावर सुरेख फटका लॉंग आपलं क्षेत्ररक्षक घेतोय प्रकाश ठाकूर चेंडूची परती करतोय तोपर्यंत 2 फलंदाज एक धाव पूर्ण करतायत एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला 31 धावा या धावफलकावर चौथं षटक प्रगती पथावर 31 धावा या धावफलकावर तीन चेंडूंचा झालाय खेळ समाप्त उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी उर्वरितच्या 3 चेंडूंवर एका बाजूला सन्मानजनक क्रिकेट खेळावा इरादा युवराज कदमचा कारण समोर तगडा फलंदाज आहे दाजी नाईकनं जास्तीत जास्त चेंडू खेळावे या इरादानं खेळतोय तो युवराज नाही त्या साथीला हलक्या हाताने खेळून कडल्या दिशा दिली जाते एकेरी धावसंख्येकडे पावलं वळवले गेले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न स्ट्रायकर एंडकडनं दाजी नाईकचा नकार येतोय या एक या धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला 32 धावा या धावफलकावर 32 धावा धावफलकावर चौथं षटक हे प्रगती पथावर पहिल्या 3 षटकांचा विचार केला थोडीशी संत गतीने धावफलक आपल्याला पाहायला मिळाला तो बांदेश्वर 11 बांधा संघाचा प्रथम फलंदाजी करत असताना ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच दोनास समांतर करतायत स्वेर चेंडूचा इशारा करतायत अवंतरच्या स्वरूपात बोनस या धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला 33 धावा या धावफलकावर थोडस दडपण येत नाही गोलंदाजावर कारण समोर एक तगडा खेळाडू विस्फोटक फलंदाज मोठा फटका पाहिला मिळतोय गगनाला गबसते घालणारा नचाकत बडा शॉट 6 रन्स के लिए दाजी नाईक के बल्ले से डीजे सहा धावा या धावफलकावर आणि 6 धाव्यानं 39 धावा या धावफलकावर त्याच्यानं एक प्रतीक स्फोट चा ब्रँड अँबॅसिडर आणि ब्रँडेड फटका आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावर पुन्हा एकदा मोठा फटका स्ट्रायकरचा लॉकऑनच्या दिशेनं एक सुरेख फटका गगनाला गवसती घालणारा फटका पंचांचा इशारा 6 या धावसंख्येचा येतोय दाजी नाईक ऑन फायर डीजे सुटलेला झेल पहिल्या चेंडूवर थोडासा मागात पडतोय आणि तब्बल 22 धावा खर्च होत आहेत या चौथ्या षटकामध्ये स्थिरावलेली धावसंख्या पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर 23 होते आणि त्यानंतर एक सुरेख फलंदाजी दाजी नाईकचे
ताबडतोब फलंदाजी, षटकार चौकारांची आतषबाजी आणि जास्तीत जास्त जो सिक्सर ठोकेल या मैदानावर त्याला फोर्स स्पोर्ट वेअर्स कडून समीर माळगावकर यांच्याकडून एक सुरेख बॅट ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे सिक्सर किंग कालच्या सत्रात विचार केला एका बाजूनं दर्शन बांदेकर, आज दाजी नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक ताऊ नाईक आणि अजून एक वादळ अजून शांत येते म्हणजे राजन केरकर उर्फ डीके. 45 धावा धावपलकावर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं स्क्रीनवर येतोय एक उदयनमुख खेळाडू. जर दुसऱ्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः रोखून ठेवलं, 2च धावा बहाल केल्या, 2 ते 3 गडी बाद केले. तो समीर वेंगुर्लेकर सज्ज होता आपल्या घरच्या मैदानावर. सुरेख पद्धतीची गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय चेंडू, ऑफ साईडचा चेंडू, शपल जायचे, ऑन साईडला टोलवा, डीप मिड विकेटला फटका टोलवा, इरादा युवराज कदमचा सपद राहतोय. एका बाजूने यष्टीरक्षक गौरव साडेकरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त होत, निर्धाव चेंडूची गणना ही आमच्या धावपलकावर होत. 5व्या षटकातील पहिल्या चेंडूचा झालाय काही समाप्त. आपल्या घरच्या मैदानावर कौतुकास्पद कामगिरी करतोय, थोडंसं झेल सुटतोय पण कमबॅक करणारी कामगिरी करतोय, हलकासा घेऊन करतोय, दिशा दिली जाते, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची भरती करतोय. एकेरी धावसंख्येकडे पावलं वळवली गेली आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 46 धावा या धावफलकावर. TTMM कुडाळ संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित. प्रतिस्पर्धी संघाचे तब्बल 4 मोहरे माघारी परतल्यानंतर दाजी नाईक एका बाजूने पावनखिंड लढवतोय, जणू काही आगोकी अशी फलंदाजी या मैदानावर करतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू, झेलची संधी, सेव्हन स्क्रीनवर प्रकाश ठाकूर आणि जो सुटलेला झेल आणि त्यावर मात्र आपल्या ब्रह्मास्त्राचा उपयोग ऐन मोक्याच्या क्षणी करतोय. थोडंसं फिंगर रोल करतोय चेंडूवर आणि चेंडू थोडासा बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थितरित्या लागत नाही आणि 2 षटकारांचे 20 करायचंय. आमचा मित्र सन्माननीय प्रीतम सावंत यांचं आगमन होत आहे. छत्रपती चषक 2021च्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत आणि मंडळाच्या वतीनं त्यांचं आम्ही स्वागत करतोय. एक विस्फोटक फलंदाज माघारी परतला. जरी मी म्हणेन सागर समीरचं कौतुक करावं लागेल, माझ्याकडून जी चूक झाली आणि त्या चुकीची भरपाई या मैदानावर, घरच्या मैदानावर मी करणार या हेतून, या इरादानं जे आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली ती जबाबदारी पूर्ण करतोय आणि प्रतिस्पर्धी संघाचा मात्र एक तगडा खेळाडू माघारी परतलाय, तो दाजी नाईक आणि सरते शेवटी जबाबदारी मैदानामध्ये येऊन टेपताय. पहिल्या मॅच मध्ये थोडस कमी पडलाय आणि या मॅच मध्ये खेळावं लागेल तो नॉन स्ट्रायकर एंडला नौका खेळाडू, अजून एक विस्फोटक फलंदाज राजा नाटेकर मैदानामध्ये पाऊल टाकतोय. ते चेंडूंचा चालय काही समाप्त. सांघिक धावफलकावर 46 धावा धावफलकावर. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसला गेला. युवराज कदमचा बॅक टू बॅक दुसरा गडी माघारी परततोय. बांदेश्वर 11 बांदा संघाचा थोडीशी नाजूक स्थिती. एका बाजूने दाजी नाईकनं मात्र ताबडतोब फलंदाजीला सुरुवात केली होती आणि फटका फसला गेला, पण सेव्ह अँड वन या मैदानावर सुरेख पद्धतीचे यांनी झेल टिपले. पहिल्या दिवसापासून अक्षय घाटवळ, सुंदर जाधव, कालच्या सत्रात वासुदेव गावडे आणि आजच्या सत्रात मी म्हणेन प्रकाश ठाकूर सुंदर पद्धतीचे झेल टिपले. प्रकाश ठाकूरचं कौतुक करावं. नवीन फलंदाज अजून एक 2 मी म्हणेन बांदेश्वर बांधाईलवान संघाचे. एका बाजूनं एका माघारी परतला. बादशांवर जबाबदारी निखिल फोरवाडे, राजा नाटेकर मैदानामध्ये. हॅट्रिक ऑनचा चेंडू कालच्या सत्रापासून, पहिल्या दिवसा सत्रापासून विचार केला जवळजवळ 3 ते 4 वेळा संधी हॅट्रिकची हुकली गेली आणि 5वी संधी या मैदानावर येऊन टेपते ती मात्र गोलंदाज समीर वेंगुर्लेकर याला. घरच्या मैदानावर रसिक प्रेक्षकांची मन जिंकायची या हेतून ज्याच्यावर जबाबदारी दिली त्या जबाबदारीला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून निशब्द करणारी गोलंदाजी त्यानं प्राप्त केले आणि प्रतिस्पर्धी संघाच्या तगड्या फलंदाजांना डगआउटचा रस्ता गाठावा लागला. सांघिक धावफलक स्थिरावला गेला. तब्बल सोहेल शेखच्या षटकामध्ये 22 धावा आणि त्यानंतर 46 धावा धावफलकावर. 5वं षटक धावसंख्येला लगाम लावणार षटक आणि हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवर गोलंदाज समीर वेंगुर्लेकर. स्लोअर पद्धतीचा चेंडू खराब, थोडासा फटका पाहायला मिळतोय. धावचीची संधी असेल ताळमेळ चुकतोय या ठिकाणी. मी म्हणेन कुठेतरी या ठिकाणी TTMM कुडाळ चुकतोय. धावचीच्या स्वरूपात नक्की एका फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. थोडासा कॉल चुकतोय.
पहिल्या प्रयत्नात फलंदाजांचा, दुसऱ्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकांचा आणि परिणाम मात्र एक धाव निघत एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 47 धावा या धावफलकावर. 5 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. अंतिम चेंडूचा असणे खेळ बाकी आहे. अंतिम चेंडू खेळण्यासाठी विस्फोटक फलंदाज संघाचा बादशाला संबोधला तो राजा नाटेकर सज्ज होतोय. स्लोर पद्धतीचा चेंडू पंचांकडे अपील येत आहे. पंचांची अधिकारी मात्र करडी नजर आणि पंच आपल्या निर्णयावर ठाम राहत आहेत. टाळ्यांचा आवाज करून देणारी गोलंदाजी एका युवा खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. मान्यवर कक्षातून टाळ्यांचा आवाज. स्वागत करूया आपण सुमधुर संगीतातून समीर वेंगुर्लेकर यांचं राजनजी मसूरकर यांच्या समवेत. बरोबर 6 गड्यांच्या मोबदल्यात समीर वेंगुर्लेकरचं नाईक सर विश्लेषण सांगायचं आलं 2 षटकार 4 गडी बाद करतोय. 4 धावा फक्त खर्च करतोय. सुंदर खेळाचं प्रदर्शन एका युवा खेळाडू या मैदानावर. कालच्या यात्रात विचार केला तर शिवराम रेडकर सारखा युवा खेळाडूचे सुंदर फलंदाजी या मैदानावर. बघूया अंतिम षटकाचा अजून एक खेळ बाकी आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण सज्ज होतोय. योगेश, समीरसाठी बक्षीस येतंय. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि समीरसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 200 रुपयाचं बक्षीस येतंय. समीर, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. दाजी नाईकची विकेट काढल्याबद्दल या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस येतंय. समीर, अभिनंदन. छत्रपती एंडकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेजस साध्य सज्ज होतोय. निखिल परब स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला राजा नटेकर. 6 चेंडूंचा असून एक वाके आक्रमण करावं या इराद्यानं खेळतोय तो मात्र. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकता बचावाचं साधन आणि त्या आक्रमणाने खेळायचं या इराद्यानं हे 2 खेळाडू मैदानावर पावलं टाकतात. तर प्रतिस्पर्धी संघ आक्रमणावर रोखून ठेवण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज तो तेजस साधे. फटका फसला जातोय. फॉलोथ्रो मध्ये झेल टिपण्याची संदेश स्वतः जातोय तो मात्र यष्टीरक्षक सुरेख पद्धतीचं झेल टिपतोय. पहिल्या चेंडूवर स्वतः गोलंदाज झेल टिपतोय. थोडासा यष्टीरक्षक आढळतोय गोलंदाजाला आणि निखिल परबची आली खेळी संपुष्टात. थोडासा ऑब्रेक पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तनाचा चेंडू, थोडेसे फिंगर रोल केले चेंडूवर आणि मोठा फटका मारण्याचा थोडीशी बॅटची कट लागते आणि फॉलोथ्रोमध्ये सुरेख झेल टिपत निखिल परबची एकेरी धावसंख्येची आली खेळी संपुष्टात आणि नवीन खेळाडू अजून एक उदयोन्मुख खेळाडू मैदानामध्ये पावलं टाकतोय तो विशाल नाईक. भरपूर प्रेक्षक वेंगुर्ले कॅम्प मैदानात, त्याचबरोबर मान्यवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यूट्यूबला पण भरपूर प्रेक्षक ही स्पर्धा बघतायत. मुंबईतून थेट अभिजित सावंत, भरत पेडणेकर, विवेक नाईक, अमोल नाईक, संदीप नाईक सामना बघतायत. त्याचबरोबर आमचे निवेदक आणि समालोचक मित्र मडुरा गावचे पोलीस पाटील सन्माननीय नितीन नाईक आणि प्रवीण कौटणकर हे पण सामना बघतायत. आणि नितीन नाईक आणि प्रवीण कौटणकर यांनी बांदेश्वर बांधा संघाला खूप खूप शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद नितीन नाईक आणि प्रवीण कौटणकर. कुठची स्पर्धा असो, कुठचाही कार्यक्रम असो, प्रेक्षक हे प्रत्येक स्पर्धेचे, प्रत्येक कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असतात आणि त्या रसिक प्रेक्षकांचं छत्रपती चषक छत्रपती मित्रमंडळाच्या वतीनं खूप खूप आम्ही स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा या मैदानामध्ये पडतोय. पहिल्या चेंडूवर माघारी परतला तो निखिल परब. या धावसंख्येवर धावफलक स्थिरावला गेला. अंतिम षटकातील अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी. सुरेख पद्धतीचे या ठिकाणी गोलंदाजी हलकीशी कट लागते. थोडासा आवाज येतो, हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न होतो राजाचा. राजा नाराज होतोय स्वतःच्या फलंदाजीवर आणि जकडून ठेवणारी गोलंदाजी एका बाजूनं. 2 चेंडू तब्बल निर्धाव सत्ता आहेत आणि सांघिक धावफलकावर 47 धावा या धावफलकावर. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. मोठा फटका डेम स्करलेकला. बऱ्याच वेळानं मोठा फटका षटकारासाठी दिसतोय आणि या 6 धाव्यानं सांघिक धावफलकावर अर्धशतकी खेळी मात्र पूर्ण करतोय धावफलकावर. तब्बल 53 धावा या धावफलकावर. 53 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा चालय खेळ समाप्त. उर्वरितच्या असूनही 3 चेंडूंचा हे खेळ बाकी आणि आक्रमणाला सुरुवात होते एका बाजूनं. जे शांत असलेली चेंडूफळे आता मात्र तडपले जाते मैदानामध्ये राजा राटेकरचे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. थोडासा खराब चेंडू, उंची घेतलेला चेंडू आणि त्याच उंचीवर त्याला नेऊन पोचवतोय तो मात्र 6 या धावसंख्येसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू फटका मोठा पाहायला मिळतोय. सबळ
शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ढीस आहे. एकूण 60 धावा या धावपलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका षटकारांची पुन्हा एकदा हॅट्रिक केली जाते बांदेश्वर 11 बांदा संघाच्या बाजूनं. मी प्रथमतच म्हटलं होतं एका बाजूनं एक पासष्ट धावा या धावपलकावर 3 मोठे फटके. पुन्हा एकदा स्लो रन पद्धतीचा चेंडू जमले लगेच समितीला अंदर कार्पेट पद्धतीचा फटका डीप मिड विकेट कडनं क्षेत्ररक्षक येतोय सैन लाईक. चेंडूची पूर्ती करेपर्यंत 2 धावा या बहाल केल्या जात आहेत. तिसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न धावचीच्या स्वरूपात राजा नाटेकरची 18 धावांची त्याच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकाचा रन टोलावलंय. टाळ्यांच्या आवाजात एका बाजूला मी म्हणेन फायटिंग टोटल उभी केली बादल मैदानावरती राजा नाटेकरने. सांघिक धावपलकावर मचल मारतोय. 67 धावा या धावपलकावर 68 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 36 चेंडूमध्ये तो मात्र TTMM कुडाळ संघाला. एका बाजूनं या मैदानावर सोहेल नाईक गौरव साडेकर विस्फोटक फलंदाजी करतोय की प्रतिस्पर्धी संघ सुहास सावंत सारख्या फिरकी गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी संघाला 68 धावांपासून रोखतोय. संघाचे सहयोगी समालोचक बादल चौधरी आणि अशोकजी नाईक यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय व तमाम रसिकांच्या वतीनं मी योगेश परब आपले काय व्यासाठी रजा घेतोय. धन्यवाद योगेश. स्पर्धेला साटम महाराज मित्रमंडळ त्याचबरोबर निरवडे आणि श्री संजय तानावडे या मंडळाकडून स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा येत आहेत. तानावडे साहेब तुमचं आणि त्याचबरोबर साटम महाराज मित्रमंडळ निरवडे धन्यवाद. कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो बक्षीस 600 रुपये एकूण सन्माननीय अरविंद नाईक साहेबांनी जे पुरस्कृत केले ते पैसे आमच्याकडे जमा आहेत. सामना संपल्यानंतर हे बक्षीस आपण घेऊन जा. या स्पर्धेबरोबरच 45 वर्षावरील दिग्गज खेळाडूंची SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मालवण बोर्डिंग ग्राउंडवर ही स्पर्धा होते. येत्या 4 व 5 तारीख दरम्यान आणि यशवंत केंद्रेकर आमचे स्कोरर त्या ठिकाणी त्या स्पर्धेत खेळणार आहेत. खूप खूप शुभेच्छा यशवंत तुम्हाला त्या स्पर्धेसाठी. बरोबर. तो धन्यवाद एक बार फिर से योगेश.
जुड़ जाते हैं एक बार फिर से बेंगुर लेक कैंप मैदान पर और अच्छा टोटल है मैच को जीतने के लिए। यानंतर सामना होतोय आई भवानी अणसूर विरुद्ध सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड। दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स पाशी या। आई भवानी अणसूर आणि सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना होतोय। दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स पाशी या। सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड संघ मालक आमच्या आपण मान्यवर कक्षात यायचंय। संघ मालक सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड आपल्याला विनंती आपण आमच्या मान्यवर कक्षात यायचंय। तो फिलहाल जुड़ जाते हैं 30 गेंदों का खेल और मैच को जीतने के लिए 68 रन। अंपायर का इशारा, खेल की शुरुआत होने का। पहला ओवर लेकर गेंदबाज बॉलिंग मार्ग पर। सोहेल से कवर होने के साथ संदीप कामत। ये फुल टॉस गेंद, रिवर्स का शॉट और जब तक गली पर फील्डर गेंद को फील्ड करते, अंपायर का इशारा नो बॉल का और एक रन मिल गया स्कोर के खाते में और इसके साथ रनों का खाता शुरू होता हुआ मैदान पर 2 रन बिना किसी नुकसान से। पावर प्ले का शुरू का 2 ओवर का खेल अच्छा टोटल, खास करके राजा नाटेकर की बहुत ही शानदार बल्लेबाजी, आक्रामक बल्लेबाजी, लंबे लंबे शॉट। आड़े बल्ले से खेलना चाहते थे, देखने का गेंद निकली स्लिप की तरफ, सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज और एक रन मिल गया स्कोर के खाते में। स्कोर आगे बढ़ता हुआ 3 पर पहुंचा। ओपनिंग जोड़ी मैदान पर एक ओर से संदीप कामत और एक ओर से सोहेल शेख। पहला ओवर गेंदबाजी पर युवराज कदम कमेंट्री बॉक्स की ओर से। दोपहर के सत्र में काफी दर्शक इस मैदान पर मैच को देखते हुए। राउंड विकेट, अच्छी गेंद, हल्के से स्टीयर किया गेंद को ऑफसाइड पर और कवर पॉइंट पर फील्डर गेंद को फील्ड करते। एक रन और मिलता हुआ स्कोर के खाते में। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 4 रन पर। अच्छा टोटल है बल्लेबाजी में। आखिर में बड़े शॉट लगाए राजा नाटेकर ने और अपने टीम को एक सुरक्षित मोड़ पर खड़ा कर दिया। और सामने देखना होगा टीटी एमएम कुडाल क्रिकेट टीम। बढ़िया शॉट, इस बार हाफ वाली पर लेकर गेंद को खेला डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, लेकिन उससे पहले शॉट मिड विकेट पर गेंद को फील्ड करते और एक रन मिलता हुआ स्कोर के खाते में। बढ़िया गेंदबाजी हो रही है, कोई बड़ा शॉट अब तक पावर प्ले में बल्लेबाज को हाथ खोलने का मौका नहीं दे रहे। इस बार शॉपल हुए, गेंद को खेला फाइन लेग बाउंड्री की तरफ, फील्डर गेंद के पीछे, बहुत ही शानदार फील्डिंग, अच्छी फील्डिंग। जो 4 रन के लिए निकल रही थी गेंद, उस गेंद पर रोक लगा दी और 2 रन नीचे तरफ से अपने टीम के लिए बचाए। 2 रन मिल गए स्कोर के खाते में और इन 2 रन के साथ से स्कोर एक बार फिर से आगे बढ़ता हुआ 7 रन बिना किसी नुकसान से। युवराज कदम राइट आर्म राउंड विकेट, थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली मैदान पर। पावर प्ले का पहला ओवर, 2 ओवर पावर प्ले का खेल। आज का ये तीसरा मुकाबला। रिवर्स का फिर से प्रयास सफल नहीं रहे, ऑफ स्टंप को छोड़कर गेंद निकली विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। ऑफसाइड पर एक स्लिप पर फील्डर, एक गली पर, एक कवर पॉइंट पर एक शॉट एक्स्ट्रा कवर पर, ऑन साइड पर एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप पर एक डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर, एक बैकवर्ड स्क्वायर लेग पर, एक शॉट मिड विकेट पर। यह फील्डिंग की जमावट मैदान पर। छोटी गेंद, इस बार बल्ले का बाहरी किनारा लगा, खेलना चाहते थे कवर पॉइंट पर, बाहरी किनारा लगा, सिंगल बना, दूसरा रन हाना हाना कर रहे थे, लगभग खतरा और वही हुआ मैदान पर। पहले विकेट का पतन होता हुआ, टीटी एमएम कुडाल क्रिकेट टीम का पहला विकेट वापस निकलता हुआ। डीजे
मान्यवर कक्षात या ठिकाणी सुप्रिया कंस्ट्रक्शनचे मालक आदरणीय गंगाराम डोंगरे साहेब या ठिकाणी आलेत आणि आमच्या मंडळासाठी 2000 रुपये त्यांनी दिलेत. जोरदार टाळ्याने डोंगरे साहेबांचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया. धन्यवाद डोंगरे साहेब. तो फिलहाल नए बल्लेबाज मैदान पर पिछले मैच में बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी लेफ्ट हैंडर बल्लेबाज ने. थोड़ा सा टीम संकट में जरूर है क्योंकि पहला विकेट पावर प्ले में पहले ओवर में वापस निकला है, लेकिन बल्लेबाजी है सामने संदीप कामत उनका साथ देते हुए स्कोर रुका हुआ. स्कोर बोर्ड पर टोटल अभी भी 8 रन 1 विकेट पर. और दूर वाले छोर से कोर्ट एंड से छत्रपति एंड से बॉलिंग में परिवर्तन. नीलेश सावंत खुद का पहला टीम का दूसरा ओवर लेकर गेंदबाजी पर. सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज गौरव सडेकर उनकी गेंदबाजी के सामने. छोटी गेंद हुक किया इस बार बड़ी खूबसूरती के साथ डीप फाइन लेग बाउंड्री की तरफ. फील्डर गेंद के पीछे और लगभग सीमा रेखा पर गेंद को रोका. 1 रन दूसरे रन के लिए निकले और जब तक विकेट कीपर के हाथों में थ्रो पहुंचता 2 रन जुड़ गए स्कोर के खाते में. स्कोर आगे बढ़ता हुआ 2 अंकों में डबल फिगर में 10 रन 1 विकेट पर. अगली गेंद इसी बीच में लेफ्ट आर्म एक बार फिर से सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज लेफ्ट हैंडर गेंदबाज मैदान पर. छोटी गेंद हुक किया इस बार फिर से एक बार गेंद निकलती हुई डीप लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ. बहुत ही शानदार कोशिश. अगर ये कैच पकड़ते तो इस टूर्नामेंट का एक बेहतरीन कैच होता. बहुत ही शानदार. सुहास सावंत फाइन लेग बाउंड्री पर और फिर से 2 रन. स्पर्धेदरम्यान दक्ष फायटर क्रिकेट संघाचे मालक सन्माननीय संदेशजी मोगे साहेब यांचं आगमन होतंय. संदेश मोगे तुमचं सहर्ष स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून. आपल्याला विनंती आपण या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षात यायचं आहे. एक बहुत ही शानदार कोशिश बढ़िया कोशिश लगभग करीबी मामला था. दाद देनी पड़ेगी फील्डिंग को सुहास के. और इसी बीच एक बार फिर से गौरव सडेकर सामना करते हुए अगली गेंद का लगभग 2 बार 2-2 रन बचाए. छोटी गेंद इस बार पुल किया लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं रहा. इस बार शॉर्ट मिड विकेट पर फील्डर गेंद को फील्ड लगभग करीबी मामला. फिर से रनआउट का खतरा था नॉन स्ट्राइकर एंड पर. संदीप कामत लगभग आधे पिच पर पहुंचे थे लेकिन थ्रो थोड़ा सा ओवर थ्रो निकला. बैकअप हो रहा था और एक बार फिर से गौरव सडेकर सामना करते हुए अगली गेंद का. नितेश सावंत लेफ्ट आर्म ओवर द विकेट. बड़ा शॉट इस बार ऑफसाइड पर नो मैंस लैंड में डीप एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच में से फील्डर गेंद के पीछे लगभग फिर से बाउंड्री लाइन पर शानदार फील्डिंग कर रही है मैदान पर. एक बार फिर से रन बचाए और ये मैच अगर आखिरी पल में चला गया आखिरी ओवर पर चला गया तो मकरंद मैं कहूंगा ये इक्का दुक्का रन बहुत काम आ जाते हैं जब गेंद आखिरी ओवर पर मैच मुकाबला होता है. ऋषि वहां पर फील्डिंग करते हुए. इस बार थोड़ा सा अपना लाइन पर बट्टे लेग स्टंप से बाहर वाइड बॉल का इशारा अंपायर का और 1 रन मिलता हुआ स्कोर के खाते में. मुकाबला मैदान पर जारी. बांदेश्वर बांदा और TTMM कुडाल. गति में परिवर्तन. बहुत अच्छी गेंद थोड़ा सा ऑफ स्टंप पर. इस बार फिर से लाइन पर थोड़ा सा बाहर गेंद निकली लेकिन वेरिएशन था. इस बार चेंज ऑफ पेस गति में परिवर्तन किया था. बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है मैदान पर. 1 रन वाइड बॉल के साथ और मिलता हुआ स्कोर के खाते में. अगली गेंद ये तेज गेंद इस बार और गेंद शॉर्ट फाइन लेग पर तेजी के साथ नॉन स्ट्राइकर एंड से स्ट्राइक पर दिखाई देते हुए 1 रन और जुड़ गया टीम के स्कोर के खाते में. सिंगल डबल शानदार फील्डिंग हो रही है मैदान पर. दूसरी ओर से TTMM बल्लेबाज भी बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं.
राइट हैंडर के लिए अब लेफ्ट आर्म राउंड विकेट। गेंदबाज ओवर पिच गेंद ऑफ स्टंप पर खेलना चाहते थे, ऑफ साइड पर गेंद, बल्ले में कोई संपर्क नहीं, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। स्कोर बोर्ड पर टोटल हो चुका है 17 रन। एक विकेट पर खेल समाप्त होता हुआ 2 ओव्हर का, और 2 ओव्हर के बाद 17 रन 1 विकेट पर। यानंतर सामना होतोय आई भवानी अणसूर विरुद्ध सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड। दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स समोर या। सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड विरुद्ध आई भवानी अणसूर या दोन संघादरम्यान सामना होतोय आणि आमचे सन्माननीय प्रीतम सावंत यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक होते। जॉन फर्नांडिस लवकर या, टॉस साठी या। सामना यानंतरचा होतोय तो आई भवानी अणसूर विरुद्ध सातेरी फ्रेंडशिप रायडर मातोंड या दोन संघादरम्यान। सन्माननीय प्रीतम सावंत यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होते। यानंतरचा सामना होतोय आई भवानी अणसूर विरुद्ध सातेरी फ्रेंडशिप राइडर मातोंड या दोन संघ दरमियान। फिलहाल सामने एक बार फिर से बॉलिंग मार्ग पर दिखाई दे रहे हैं विशाल नाइक। घूमकर मारा इस बार बढ़िया शॉट, डेक बैक पर स्क्वायर लेग की तरफ, गेंद निकलते हुए सीमा रेखा को पार करते हुए 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। डीजे बहुत ही 4 कीमती रन स्कोर के खाते में। लेफ्ट हैंडर बल्लेबाज गौरव सड़ेकर एक बार फिर से स्ट्राइक एंड पर सामना करते हुए। छोटी गेंद पुल किया, इस बार गेंद हवा में, मिड विकेट पर फील्डर, और इसके साथ शानदार फील्डिंग। पहला थोड़ा सा आगे निकले थे, लग रहा था गेंद सर के ऊपर से निकल रही है, लेकिन शानदार अपने आप को जज किया और एक बढ़िया कैच डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर ऋषिकेश हरमलकर के हाथों में। बहुत ही शानदार फील्डिंग। दूसरा विकेट, 21 लॉस ऑफ 2 विकेट। अगले मैच का टॉस हो चुका है। सातेरी फ्रेंडशिप राइडर मातोंड क्रिकेट टीम ने टॉस जीता है। टॉस जीतकर फील्डिंग कर रही है और बल्लेबाजी को मौका दिया है आई भवानी अणसूर क्रिकेट टीम को। फिलहाल और एक नए बल्लेबाज मैदान पर। स्कोर रुका हुआ 21 रन 2 विकेट पर विशाल नाइक सफलता दिलाते हुए, और मैदान पर जो कि नए बल्लेबाज जोहेल नाइक, संदीप कामत का साथ देने के लिए जोहेल नाइक नए बल्लेबाज मैदान पर। बहुत ही अच्छा मुकाबला रहा था पिछला मैच। बांदेश्वर बांदा क्रिकेट टीम जो जीत चुकी है। बहुत ही शानदार क्रिकेट देखने को मिला। और इससे बीच अगली गेंद कमेंट्री बॉक्स की ओर से लेफ्ट आर्म राउंड विकेट, छोटी गेंद, इस बार कट किया गेंद को ऑफ साइड पर, सिंगल पहला तेजी के साथ देखना होगा, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर ऋषिकेश उतनी तेजी के साथ आते, गेंद को उठाते, फील्ड करते। फील्डिंग बहुत ही कमाल की कर रहे हैं ऋषिकेश। एक शानदार कैच लपका। अगर आउट फील्डिंग की, ग्राउंड फील्डिंग की बात करेंगे तो वे बिल्कुल तेज दौड़ते हैं हिरन की तरह। इस बार बल्ले का बाहरी किनारा, थर्ड मैन बाउंड्री की तरफ, फील्डर गेंद के पीछे, देखना होगा रोकते हैं या नहीं। आउटफील्ड काफी तेज है। बहुत ही शानदार फील्डिंग, बहुत ही शानदार फील्डिंग।
तालियों से स्वागत हो रहा है इस फील्डिंग का, बहुत ही शानदार फील्डिंग। लगभग यश यश बिल्कुल सही आपकी बात, 3 बार लगातार 2-2 रन बचाए। ये मुकाबला अगर आखिरी ओवर पर 5वें गेंद पर 6ठे गेंद पर निकला और नीलेश थर्डमैन बाउंड्री पर, बढ़िया फील्डिंग। बहुत ही बेहतरीन क्रिकेट मैदान पर दोनों के बीच में एक कांटे की टक्कर दोपहर के सत्र में। इस बार शपलवे ऑफसाइड पर खेलना चाहते थे, अच्छी गेंद, गेंद चली गई विकेट के ऊपर के हाथों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। स्कोरबोर्ड पर टोटल स्कोर हो चुका है 24, 24 रन 2 विकेट पर। खेल जारी तीसरे ओवर का। फिर से अच्छी गेंद, शफल हुए ऑफसाइड पर, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। आधे ओवर यानी 3 ओवर का खेल समाप्त हुआ और 3 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 24 रन। आने वाले 3 ओवर का खेल बाकी है 18 गेंदों का और 18 गेंदों में मैच को जीतने के लिए चाहिए 44 रन। 18 चेंडू उरलेत, 18 चेंडूत 44 धावा। गोलंदाजीत बदल होतोय। कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा मालवणी समालोचक आपल्या समोर येत आहेत, बादल चौधरी। धन्यवाद अशोक नाईक सर. देव बरा करो गावाल्यानु. परत एकदा मालवणी आकाशवाणीच्या वेंगुर्ला केंद्रावरसून सगळ्यांचं स्वागत. छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक 2021 एक देखणी स्पर्धा. परत एकदा क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा महासंग्राम मैदानावर. आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यात TTMM ने सामना जिंकलो, विजयाचे 2 गुण आपल्या नावावर केले. पुढच्या सामन्यात बांदेश्वर बांधा संघाने विजयाचे 2 गुण आपल्या नावावर केले आणि पहिल्या 2 राऊंडात जिंकलेले हे 2 संघ तिसऱ्या सामन्यात मात्र एकमेकाच्या समोर येऊन उभे ठाकले. पहिली बॅटिंग करताना बांदेश्वर बांधा संघाची कामगिरी 67 रन्साची, टार्गेट 68 रन्साचा. पहिल्या 3 ओव्हरीचा खेळ संपलो आणि रन झाले ते फक्त 24, 2 डझनावर. 18 बॉल शेवटचे रवले आणि शेवटच्या 18 बॉलात 44 रन्सांची गरज असा बरोच मोठो पल्लो गाठूचो असा. TTMM कुडाळ संघ स्ट्रायकर यांच्या दिशेन जोएल नाईक संघाचो कर्णधार, मी स्वतः मालक बाबी कळिंगण ह्यो वाक्प्रचार ज्यांनी मालवणी मराठी भाषेक दिलो त्या नेरूर गावचोच हे सुपुत्र असा जोएल स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन संदीप कामत उर्फ केपी. तिसऱ्या ओव्हरीच्या सांगतेनंतर धावसंख्या 2 डझनावर चौथ्या ओव्हरीची सुरुवात घेऊन बॉलिंग मार्कवर सुहास सावंत. यापूर्वीच्या सामन्यात बहारदार गोलंदाजीच्या जोरावर एक मॅन ऑफ द मॅच ज्यांनी आपल्या नावावर केलो तो सुहास सावंत बॉलिंग मार्कवर गीतेश गावडे स्टँड एंड कडसून. चौथ्या ओव्हरीची सुरुवात. जोएल नाईकच्या बॅटमध्ये क्षमता असा, ताकद असा, गुणवत्ता ठासून भरलेलो खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने असा. सडपातळ बांधायचो मात्र मनगटात प्रचंड ताकद, मिड विकेट लॉंगॉनवरसून षटकार मारण्यात माहीर असणारो खेळाडू. मोठो पल्लो गाठूचो असा. 3 ओव्हरीत 44 रन्सांची गरज. चौथ्या ओव्हरीची सुरुवात. पहिलो चेंडू सुहास जोएलसाठी. स्लोअर 1 चेंडून सुरुवात केली सुहासने. जोएलचो इरादो होतो मोठो फटक्याचो. वेगवान चेंडूवर धावा वसूल करण्याचा इरादो होतो. शेवटच्या क्षणी चेंडूवर फिरवलेली बोटा, चेंज ऑफ पेस जेका म्हटला जाता. 1 धाव फक्त मिळाली. 1 रन्सावर समाधान आणि 1 रन्सांची धावसंख्या पाव षटकावर 25 रन्सावर. 17 चेंडू रवले, 43 रन्सांची अजून गरज असा. संदीप कामतच्या बॅटमध्ये सुद्धा क्षमता असा. आणखी एक सडपातळ बांध्याचो खेळाडू पण प्रचंड ताकद ज्याच्या खांद्यात असा असो खेळाडू संदीप स्ट्रायकर यांच्या दिशेन. चौथ्या ओव्हरीचा पहिलो चेंडू संपलो. दुसरो चेंडू घेऊन परत एकदा सुहास येतलो बॉलिंग मार्कवरसून संदीप कामतसाठी. फटको तर सुंदर लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आणि ज्या संदीपचा आपण कौतुक ऐकला त्या संदीपान आपल्या कौतुकाक साजेशी कामगिरी. बघता बघता चेंडू आकांड्या पार, षटकार. कारण केपी अशा बॉलरांची मानसिकता बरोबर ओळखता. यॉर्कर लाईनचा चेंडू पुलर लेंथ बनवून खेळल्यान लॉंग ऑनच्या कपड्यावरसून आखांड्या पार गडग्याच्या दिशेने षटकार. धावसंख्या 31 रन्सावर. तिसरो चेंडू घेऊन परत एकदा सुहास येतलो संदीप कामतसाठी. परत एक स्लोअर 1 चेंडू. सुहासला माहिती असा कारण वेगवान चेंडू टाकण्यापेक्षा स्लोअर 1 चेंडू खूप महत्वाचे. कारण स्टंप्सच्या मागे असणारो संघाचो बाहुबली दाजी नाईक, प्रतीक स्पोर्टचो ब्रँड एम्बेसेडर म्हणून ज्याची ओळख असा तो दाजी नाईक आज मैदानावर मात्र सुरेख कामगिरी. फलंदाजी आणि खास करून विकेट किपिंग संघाचा कर्णधारपद अतिशय सुंदर सांभाळणारो दाजी आणि बॉलिंग मार्कवर सुहास. धावसंख्या 31, 31, 2 गडी गारत
संदीप कामतसाठी आखूड टप्प्याचा चेंडू, हुकचा फटको, चेंडू हवेत, डीप स्क्वेअर लेग चेंडूच्या खाली, स्क्वेअर लेगच्या वळ्यात येऊन पडलेलो चेंडू. यापूर्वीच्या चेंडूवर ज्यांनी षटकार मारलो तो संदीप कामत. पुढच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात तंबूच्या दिशेन सांघिक 31 रन्सावर, मालवणी भाषेत सांगायचा तर करूक गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर. मी लग्नाळू बारस झाली, तुळशीची लग्न झाली, हळूहळू बाकीच्या लग्नांचे दिवस जवळ इले. आणि नाही की ह्या गाण्यानंतर आमच्या जयेश आणि योगेशचं चेहरो मात्र लय खुललेलो असतं. त्या दरम्यान गोपाळ भटाचं आगमन होतंय. सहर्ष स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून गोपाळ भटा. गोपाळ, मनपूर्वक स्वागत असा तुझा. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस जगताचा राजा म्हणून जे काय ओळखलं जाता, 32 हाफ सेंचुरी ज्याच्या नावावर असत गोपाळ भटा, हार्दिक स्वागत छत्रपती मित्रमंडळाच्या वतीन छत्रपती चषक 2021च्या निमित्तान. जोएल सायकर यांच्या दिशेन एक षटकार संदीपचं बघितलं. संदीप बात आणि संदीपची जागा घेण्यासाठी इलो तो अमीन कुल्ली. जोएलचा फटको मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या मधोमध चेंडू लागलो नाही. बॅक टू द बॉलर ज्या का म्हटलं जातं, चेंडू रवलो मेडन. धावसंख्या 31 वर स्थिरावलेली. संदीपच्या षटकारानंतर धावसंख्या 31 वर गेली, ती थयत जाऊन रुतान बसली. गरज असं ती टोचन करण्याची. या षटकातलं शेवटचं चेंडू घेऊन सुहासचा चेंडू, जोएलसाठी बॅटची कड घेऊन चेंडू गेलो की काय, धावचीची संधी. मात्र शेवटच्या क्षणी अमीन खुल्लीन एक धाव नाकारली. मेडन चेंडूनिशी चौथ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. 68 रनचा जो पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावली 31 रन्सावर. शेवटचे 12 बॉल रवले, 37 रन्सांची अजून गरज. 1 डझन चेंडू आणि 3 डझनापेक्षा 1 रन्स अजून जास्त गरजेचं. धावसंख्या स्थिरावली 31 धावा. मोठं टार्गेट आहे. अतिशय सुंदर फलंदाजी आज दाजी नाईकानं आपल्या संघाच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साथीनं खूप सुंदर टार्गेट उभी केली. पहिल्या मॅचमध्ये आई भावानी अणसूर संघाविरुद्ध 77 रन्सांचं डोंगर उभं केलं. आणि पुढच्या सामन्यात TTMM कुडा संघाविरुद्ध राजा नाटेकरची सलग 3 षटकारांची आतषबाजी आणि त्याच्या जोरावर 67 रन्सांचं डोंगर. पाठलाग असा 68 रन्सांचो. 4 ओव्हरीचो खेळ संपलो. शेवटच्या 12 चेंडूंचो खेळ शिल्लक असताना युवराज कदम बॉलिंग मार्कवर 12 चेंडू आणि 12 चेंडूत 37 रन्सांची गरज. युवराज कदम बॉलिंग मार्कवर. यापूर्वीच्या सामन्यात सुद्धा सेकंड लास्ट ओव्हरमध्ये युवराज कदमने खूप सुंदर गोलंदाजी केलेली आणि शेवटच्या ओव्हरीत सुहास सावंतने सामना जिंकून दिलेलो. चालू सामन्यात अमीन खुल्ली स्ट्रायकर यांच्या दिशेने असा अजून आपल्या खात्याची सुरुवात अमीन तुका करूची बाकी असा. धावसंख्या स्थिरावलेली 31 रन्सावर 31. 5व्या ओव्हरीची सुरुवात. युवराजचं पहिलं चेंडू पॅव्हलिन एंडकडसून. 12 चेंडू 37 धावा. 6 षटकारांचो खेळ शिल्लक रवलो. 6 मोठ्या फटक्यांचो खेळ शिल्लक रवलो. युवराजचं पहिलं चेंडू अमीन खुल्लीसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू उडालेलो कारंजो. लॉंग ऑफ खेळाडू चेंडूच्या खाली वड्यात जाऊन पडलेलो चेंडू आणि अमीनच्या नावाचा लागलेला कलाम. मोठं फटको मारण्याच्या नादात अमीन तंबूच्या दिशेन आणि धावसंख्या स्थिरावलेली त्याच जागेवर 31 रन्सावर. चतुर परब सरमळ या अगदी छोट्याशा गावातलं हे गुणवान खेळाडू मैदानात पावला टाकताना अमीन कुल्लीची जागा घेण्यासाठी. अर्थात शेवटच्या 11 बॉलमध्ये 37 रन म्हणजे अजून मोठा टार्गेट शिल्लक असा. संपूर्ण स्पर्धेत सागर सकपाळे, यश किंदेकर अतिशय सुंदर स्कोरिंग करताना आमचे DJ राजन मसूरकर, आमचे तीनही पंच अक्षय कोळंबेकर, विश्वनाथ लिंगायत सर, अक्षय पाटील सर
यांच्या साथीनं सिंधुदुर्गातले नामवंत समालोचक. या दरम्यान फुल टॉस चेंडू परत एकदा बॅक टू द बॉलर. युवराजला संधी होती एक हाती झेल टिपण्याची. 1 रन्स मात्र लॉंग ऑफ पर्यंत चेंडूचा प्रवास. हे एका रन्सानिशी धावसंख्येत खूप वेळानंतर थोडंसं बदल. धावसंख्या 31 वरसून 32 वर येण्यासाठी तब्बल 6 चेंडू लागले. 6 चेंडू नंतर फक्त एका धावेची भर म्हणजे हे 6 चेंडू सामन्याचा निकाल ठरवतले. चतुर स्ट्रायकर यांच्या रिसेन अलॉंग विथ द कार्पेट जे का म्हटलं जातं लॉंग ऑफच्या रिसेन चेंडूचा प्रवास. 1 रन्स आणि एका रन्सानिशी धावसंख्या स्थिरावली 32 रन्सावर. 33 माफ करा. तिरियेचो डबल गेम जे का म्हटलं जातं धावसंख्या 33. युवराज कदम फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतो. कदाचित थोडीशी दुखापत हॅमस्ट्रिंग जे का म्हटली जाता. आमचो एक खेळाडू जखमी असा. वेंगुर्ल्याचो वाघ जे का म्हटलं जातं छोटा पॅकेज बडा धमाका गणेश कुबल पायाच्या दुखापतीमुळे ह्या स्पर्धेतून लांब राहिलो. पण गणेश लवकरात लवकर तू 100% फिट होतो आणि परत एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस जगतावर तुझा नाव होता त्यापेक्षा सुद्धा जास्त चांगल्या प्रकारे लोकांनी घ्यायचं ह्याच्यासाठी आमचे मनपूर्वक शुभेच्छा असत. युवराज कदमने आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली. डेप्थ ओव्हरमध्ये डेप्थ ओव्हरचं स्पेशालिस्ट आहे का म्हटलं जातं. तो युवराज आज बॉलिंग मार्कवर अतिशय सुंदर कामगिरी बांदेश्वर बांधा संघासाठी. शेवटच्या 9 चेंडूंचा खेळ शिल्लक 35 रन्सांची गरज. बांदेश्वर बांधा संघाचे पाठीराखे मोठ्या प्रमाणावर मैदानावर उपस्थित असत. खास करून स्वतः टेनिस आणि लेदर क्रिकेट खेळण्याचा मोठा अनुभव असलेले संघमालक मकरंद तोरसकर सर आणि त्यांच्या साथीने हुसेन मकानदार आणि बांद्याचे आमचे सगळे मित्रमंडळी यांचा स्वागत असा. पंचांचो इशारो शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये व्हाईट बॉलचो थोडस चपल होऊन खेळण्याचा होतो प्रयत्न जोएलचो. टप्पो मात्र खूपच बाहेर. धावसंख्या स्थिरावली 34 रन्सावर. परत एकदा अलॉंग विथ द कार्पेट. ऋषी हरमलकर स्क्रीनवर येता. फील्ड करता थ्रो करता तोपर्यंत 1 रन आणि एका रनसान धावसंख्या स्थिरावली 35 रन्सावर. ऋषीचा सुद्धा कौतुक करूचा तितक्या थोडा. बांधा संघाचो हे गुणवान खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज म्हणून संपूर्ण जिल्हाभरात ज्याची ख्याती आणि मकरंद तोरसकर यांचं राईट हँड जे का म्हटलं जातं. चतुरच्या बॅटमधून बाहेर पडलेलो 1 रनचा फटको. अर्थात चतुर एकेरी दुहेरी रनसान मोठंसं फरक पडत असं वाटणार नाही. जा काय करूचा असा आता लवकर कारण शेवटचे 7 बॉल शिल्लक रवले. 32 रन्सांची गरज. अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटो बांधा घेतलो असा होऊ नये ह्याच्यासाठी ही सूचना होती तुमच्यासाठी. उडालेलो कारंजो ऋषी हरमलकरच्या वळ्यात चेंडू येऊन पडलो आणि ज्या ऋषीचा आपण कौतुक ऐकला त्या ऋषीन कौतुकाक साजेशी कामगिरी मैदानावर केली. जोएल नाईक तंबूच्या दिशेने परतलो आणि धावसंख्या स्थिरावली फक्त 36 रन्सावर 36. वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चॅनल tenniscricket.in को सब्सक्राइब. स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून पोहोचवणारे आमचे सगळे tenniscricket.in चे सहकारी गौरव सावंत, विघ्नेश धुळे, राकेश इरमाई आणि इलेक्ट्रॉनिक स्कोरर मनोज भाई वाघ सगळ्यांचं सुद्धा मनापासून आभार असत. कारण आमच्या छत्रपती चषकाला एक वेगळा वलय ह्या सगळ्यांनी मिळून प्राप्त करून दिला आणि आज संपूर्ण राज्यभरात किमान 25-30 ठिकाणी लाईव्ह स्पर्धा चालू असत आणि तरी सुद्धा सगळ्यात जास्त हिट हे आमच्या छत्रपती चषकाकच असत. सागर सकपाळ, यश किंदेकर आणि समीर वेंगुर्लेकर संपूर्ण स्पर्धेत स्कोरिंगचं काम अतिशय सुंदर करताना आणि आमचे तीनही पंच सुद्धा. शेवटच्या ओव्हरीचा खेळ 6 बॉलाचा खेळ शिल्लक 32 रन्सांची गरज. 6 बॉल 32 रन. शेखर परब स्ट्रायकर यांच्या दिशेन, चतुर परब नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. प्रत्येक रन्स महत्वाचो. लीग स्टेजच्या सामन्याचा विचार करता ऑप्शनच्या बाहेर चेंडूचो टप्पो पडल्यानंतर चेंडू अजून थोडंसं बाहेर गेलो. चेंडू रवलो मेडन. ज्या सुहासने मागच्या ओव्हरीत सुद्धा शेवटच्या ओव्हरमध्ये सामनो आपल्या बांधा संघाक जिंकून दिलेलो तो सुहास सावंत परत एकदा बॉलिंग मार्कवर. 5 चेंडू रवले 32 रन्सांची अजून गरज. परत एक सुंदर चेंडू सलग दुसरा चेंडू मेडन. यानंतर होणारा सामनो आई भवानी अणसूर आणि फ्रेंडशिप रायडर मातोंड.
तिसरो चेंडू होतो, फटको मोठो मारण्याच्या नादात उडलेलो कारंजो आणि शेखरच्या नावाचा लागलेला कलाम. शेखर तंबूच्या दिशेने वैयक्तिक खात्याची सुरुवात न करता सांघिक 36 रन्सावर अजून एक बसलेलो धक्को. शेवटच्या फक्त 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, तब्बल 32 रन्सांची गरज. पुढच्या सामन्यासाठी फ्रेंडशिप रायडर मातोंड संघाने जिंकलेलं टॉस, घेतलेली फिल्डिंग आणि सलामीची जोडी आई भवानी अणसूर संघाची. हा सामना संपल्यानंतर लगेचच आई भवानी अणसूर संघ तुमचे 11 खेळाडू, माफ करा, आई भवानी अणसूर संघ तुमचे 2 ओपनिंग बॅट्समन आणि फ्रेंडशिप रायडर मातोंड संघ तुमचे 11 खेळाडू सगळ्यांवर शेंदूर मारून घ्या. तीन बॉल शेवटचे शिल्लक, 32 रन्सांची गरज. स्लोअर 1 चेंडू, परत एकदा चेंडू मेडन, 4 चेंडू मेडन. सागर कौतुक करूचा लागत सुहासला. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितले 6 बॉलात 13 रन्स असताना 5 बॉल त्यांनी मेडन टाकलेले. तो सुहास परत एकदा मैदानावर कमाल करताना सलग 4 चेंडू मेडन. फटकवतर मोठं लॉंग ऑनच्या दिशेने, बघता बघता चेंडू आखाड्याच्या पहिला अडी, षटकार. प्रत्येक रन्स महत्वाचा असता, कारण लीग फेरीचा आपण जेव्हा खेळत असतो तेव्हा प्रत्येक रन्स, प्रत्येक विकेट तुमचा नेट रन रेट ठरवत असता. विजय आणि पराजय ह्याच्यातलो फरक तुमका थोडंसं कमी करूचो लागतलो, कारण ह्याच नेट रन रेट संध्याकाळी विचारात घेतला जाताला. शेवटचा चेंडू, फुलटॉस चेंडू होतो, पंचांचा इशारा नो चेंडूचो. चतुर, या फुलटॉस चेंडूवर सुद्धा तुझ्याकडून अपरकट अपेक्षित होतो. माफ करा, नेट रन रेटचो मोठोसो विषय नाही असा. पॉइंट खूप महत्वाचे आणि त्यामुळेच कदाचित नेट रन रेटवर जास्त लक्ष देण्याची गरज नाही. आखूड टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, फ्रीटचा चेंडू होतो, बाद होण्याची शक्यता नव्हती आणि या फ्रीटच्या चेंडूवर चेंडू मेडन आणि इनिंगची सांगता, सामन्याची सांगता झाली. सलग दुसऱ्या सामन्यात विजयश्री संपादन करून बांदेश्वर बांदा संघ संपूर्ण स्पर्धेत आजच्या दिवसात आपली दावेदारी उद्याच्या दिवसासाठी अजून थोडी भक्कम करताना, पहिली बॅटिंग करताना बांदेश्वर बांदा संघाने 67 रन्सांचं डोंगर उभं केलं. सलग 3 षटकारांची आतषबाजी करून आपल्या संघासाठी ज्यांनी 5 चेंडूत 20 धावा कुठले. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू राजा नाटेकर. धन्यवाद बादल. स्पर्धेदरम्यान आगमन होतंय महेंद्र, संदेश मोघे, निरंजन साळगावकर, अभि साळगावकर, पप्पी नाईक यांचं मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून. मॅन ऑफ द मॅच साठी या. आणि सुधीर पालियेकर हे होडावडा गावचे सरपंच आदरणीय अरविंद नाईक यांनी जे बक्षीस ठेवलं होतं षटकारासाठी, ते तू दे. राजा नाटेकर आणि दाजी नाईक यांच्यासाठी जे बक्षीस होतं, एकूण 600 रुपये आहेत. तुम्ही विभागून घ्या दोघे. राजा नाटेकर आणि